2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने आपली ताकद दाखवत स्वतःचे जवळपास 18 खासदार निवडून आणले होते। या सर्व 18 खासदारांमुळे लोकसभेमध्ये सेनेची चांगली ताकद होती। त्यानंतरच्या काळात विधानसभा निवडणूक झाली आणि सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडीचे सरकार राज्यामध्ये स्थापन झालं। उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, परंतु उद्धव ठाकरे हे आमदारांना व खासदारांना वेळ देत नाहीत, आमच्या मतदारसंघात निधी भेटत नाही अशा तक्रारी सेनेचे आमदार करू लागले। तसेच बऱ्याच मंडळींना काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाणे रुचले देखील नाही। याचाच परिणाम म्हणून पुढील काळात एकनाथ शिंदे जवळपास 40 आमदारांसह भाजप सोबत गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी सरकार देखील स्थापन केले। त्यानंतर सेनेचे बरेचसेच आमदार व खासदार एक एक करत शिंदे गटात गेले। एकूण 18 खासदारांपैकी जवळपास 13 खासदार हे शिंदेंसोबत गेले, तर उर्वरित 5 खासदार हे ठाकरेंसोबत राहिले। उद्धव ठाकरे आणि शिवसेना या पक्षाच्या वाईट काळात अजून देखील हे 5 खासदार त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत आणि त्या खासदारांपैकीच एक म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर। हे गत निवडणुकीमध्ये सेनेच्या तिकिटावर पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले होते आणि पुढे आपल्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ते संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले। येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये धाराशिव मतदारसंघाची परिस्थिती काय असेल ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत। आम्हाला पण खोके, पेटी, मंत्रिपदाच्या ऑफर होत्या, परंतु आमच्या रक्तात निष्ठा आहे आणि ज्या माणसाने आम्हाला ताकद दिली अशा माणसांसोबत मी कधीच गद्दारी करणार नाही। तसेच उद्धव ठाकरेंनी माझ्यावर अगदी मुलासारखं प्रेम केलं आणि त्यामुळेच मी त्यांच्यासोबत नेहमी त्यांची ढाल म्हणून राहणार आहे, असं ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी नेहमी सांगितले आहे। फिटनेस फिट, उत्कृष्ट भाषणशैली, 24/7 सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध असणारे व्यक्तिमत्व म्हणून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची स्वतःची अशी ओळख आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये धाराशिव लोकसभा मतदारसंघातून सेनेचे स्टँडिंग खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली। या अगोदर खासदार असलेले रवींद्र गायकवाड हे एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना चप्पलने मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत राहिले होते। त्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मातब्बर नेते पद्मसिंह पाटील यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता। धाराशिव लोकसभा मतदारसंघातून 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ओमराजेंच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमधून पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा पाटील हे मैदानात होते। तसं पाहायला गेलं तर पाटील व निंबाळकर कुटुंबियाचा रक्तरंजित इतिहास व अंतर्गत वाद हा संपूर्ण महाराष्ट्र राज्याला माहीत आहे। 2006 साली ओमराजेंचे वडील पवनसिंह राजेनिंबाळकर यांची नवी मुंबईतील कळंबोली येथे हत्या करण्यात आली। त्यांच्या या हत्येमागे पद्मसिंह पाटील असल्याचे चौकशी दरम्यान समजून आले। पवनसिंह राजेनिंबाळकर यांची सुपारी देऊन पद्मसिंह पाटील यांनी हत्या केली होती आणि पुढे या प्रकरणाची सीबीआय चौकशी देखील झाली आणि त्यामध्ये पद्मसिंह पाटलांना तुरुंगवास देखील झाला होता। 2019च्या लोकसभा निवडणुकीत पाटील निंबाळकर कुटुंबातील दोन्ही चिरंजीव आमने सामने असल्याने या मतदारसंघातील संपूर्ण वातावरण हे प्रचंड संवेदनशील होतं। तसं पाहायला गेलं तर धाराशिव जिल्हा हा विकासाच्या बाबतीत मागासलेला जिल्हा होता, तसेच वेळोवेळी दुष्काळाच्या झळा देखील हा मतदारसंघ सोसत होता। त्यामुळे या मतदारसंघातील नवीन खासदारांच्या रूपाने मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा अशी येथील मतदारांना आशा होती। ही निवडणूक अत्यंत चुरशीने पार पडली आणि या निवडणुकीमध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे विजयी झाले। त्यांनी या निवडणुकीमध्ये राणा पाटलांचा जवळपास 1.25 लाख मतांनी पराभव केला आणि आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच ते लोकसभेवर निवडून गेले। या निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यातच राणा पाटील हे भाजपामध्ये गेले आणि पुढे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीत विजय प्राप्त करून ते आमदार देखील झाले। ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि राणा पाटील यांच्यामध्ये नेहमी खटके उडताना आपण पाहतो। मधल्या काळात तर जिल्हाधिकाऱ्यांसमोरच या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली होती। पाटील निंबाळकर हा टोकाचा संघर्ष या मतदारसंघामध्ये नेहमी पाहायला मिळतो। धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा भौगोलिक आढावा जर आपण घेतला तर हा मतदारसंघ जवळपास 3 जिल्ह्यांमध्ये विस्तारित आहे। त्यामध्ये प्रामुख्याने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद आणि परांडा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो, तर लातूर जिल्ह्यातील औसा आणि सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश यामध्ये होतो। त्यापैकी औसा मतदारसंघामधून देवेंद्र फडणवीस यांचे माजी स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार हे आमदार आहेत,
तर उमरग्यातून शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले हे आमदार आहेत. ते या मतदारसंघातून जवळपास गेली 3 टर्म विधानसभेवर निवडून गेले आहेत. तर तुळजापूरमधून भाजपचे राणा पाटील, उस्मानाबादमधून ठाकरे गटाचे कैलास पाटील, तर परांडामधून शिंदे गटाचे तानाजी सावंत हे आमदार आहेत. बार्शीमधून भाजपचे आमदार राजा राऊत आहेत. त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील आमदारांच्या संख्येवरून गणित मांडायला गेलं तर इथे महायुतीचे वजन जास्त दिसते. परंतु या मतदारसंघामध्ये ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी स्वतःच असं वलय तयार केलं आहे. ते लोकांमध्ये सदैव उपलब्ध असतात. कार्यकर्त्यांचा प्रत्येक फोन ते स्वतः उचलतात. त्याबाबत बरीच किस्से देखील त्यांनी बऱ्याचदा सांगितले आहेत. आपली भाषणशैली, फिटनेस यामुळे ते या मतदारसंघामध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. जनतेशी सहज उपलब्ध असल्यामुळे त्यांची या मतदारसंघामध्ये सर्वत्र चांगली अशी छाप पडली आहे. त्यामुळे महायुतीसाठी त्यांचा पराभव करणं एवढं सोपं नसणार आहे. तसेच सुरुवातीपासूनच या मतदारसंघाने शिवसेनेवर प्रेम केले आहे. त्यामुळे शिंदे यांचे बंड करण्याचा निर्णय येथील मतदारांना फारसा आवडलेला दिसत नाही. त्यामुळे याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओमप्रकाश यांना होणार असे वाटत आहे. तर याउलट गत निवडणुकीमध्ये ओमराजेंना साथ देणारे माजी खासदार रवींद्र गायकवाड, मंत्री तानाजी सावंत आणि उमरग्याचे आमदार ज्ञानराज पाटील हे शिंदे गटात गेल्याने यंदा मात्र ते त्यांच्या विरोधात असल्याने त्याचा फटका कदाचित ओमराजेंना बसू शकतो. परंतु या मतदारसंघातून भाजप आणि शिंदे गट जरी आपल्या उमेदवारीबद्दल दावेदारी सांगत असेल तरी ओमराजे विरोधात तगडा असा उमेदवार त्यांच्याकडे सध्या तरी कोणी दिसत नाही. त्यामुळे महायुतीकडून ही निवडणूक कोण लढणार हे अजून निश्चित नाहीये. तर दुसरीकडे या मतदारसंघातील निवडणूक ही पक्षापेक्षा चेहऱ्यावर जास्त अवलंबून असल्याकारणाने याचा फायदा ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना या निवडणुकीत होईल असं दिसतंय. दुसरीकडे महाविकास आघाडीमधून या मतदारसंघातून काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील हे देखील लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु मतदारसंघातील सध्याची स्थिती पाहता या मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून ओमराजे निंबाळकर हेच पुन्हा मैदानात असतील हे जवळपास निश्चित आहे. एकूण एक या मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत असलेले ओमप्रकाश राजे निंबाळकर विरुद्ध महायुतीमधून कोण असेल हे सध्या तर नक्की नाहीये. एकंदरीत या मतदारसंघात महायुतीची जरी ताकद जास्त असली तरी पण ओमराजे निंबाळकर यांना टक्कर देणे आणि त्यांचा पराभव करणे हे त्यांच्यासाठी सोपं नसणार आहे. या मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत कोण खासदार म्हणून निवडून येईल असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला नक्की कळवा. आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील आम्हाला कळवा. तोपर्यंत धन्यवाद.